आता आपण पाहणार आहोत इकिगाई पुस्तकातील प्रकरण 3 मधील उर्वरित भाग. लोगोथेरपीच्या माध्यमातून चांगल्या जीवनाकडे वाटचाल. काही महत्त्वपूर्ण मुद्दे. सार्टे म्हणतात की आपण जीवनाचा उद्देश बनवत नाही तर आपण तो शोधून काढतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडत असतो. ज्याप्रमाणे सतत काळजी करत राहिल्याने ज्याची भीती वाटते तीच गोष्ट घडायला लागते, त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्यावर प्रमाणापेक्षा जास्त लक्ष केंद्रित केल्याने ते आपल्यापासून दुरावते. विनोदी आणि उत्साही वातावरणामध्ये निराशा आणि नकारात्मकता दूर जाते. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये असामान्य आणि महान कार्य करण्याची क्षमता असते. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत यावरून नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपण कोणते निर्णय घेतो यावरून आपण ते ध्येय साध्य करू की नाही हे ठरतं. पुढील काही पानांमध्ये आपण फ्रँकल यांनी केलेल्या परीक्षणांची माहिती घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला जीवनाचा उद्देश जगण्यावर कसा परिणाम करतो हे लक्षात येईल. केस स्टडी 1. व्हिक्टर फ्रँकल. जर्मन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे छळ छावण्यांमधील कैद्यांचा मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवलं की ज्या कैद्यांना बाहेर पडून बाहेरील जगामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये असं काहीतरी करण्याचा पक्का विचार आहे, तेच लोक या छावण्यांमधून जिवंत बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. फ्रँकल यांच्या बाबतीतही ही बाब खरी ठरली. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी लोगोथेरपी विषयक कार्यशाळा सुरू केल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते स्वतःच याचं पहिलं उदाहरण आहेत. फ्रँकल यांना एक ध्येय साध्य करायचं होतं, त्यामुळे ते त्या कॅम्पमध्ये टिकाव धरू शकले. जेव्हा ते कॅम्पमधून बाहेर आले आणि ऑसेचविट्झमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी अभ्यास केलेलं सर्व लिखाण होतं. ते त्यांना प्रकाशित करायचं होतं. जेव्हा त्यांच्याकडून लिखाण जप्त करण्यात आलं तेव्हा ते सर्व लिखाण पुन्हा लिहिण्याची त्यांची तयारी होती. यामुळेच कॅम्पमधील भयानक आणि अस्थिर वातावरणामध्येही त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. इतकंच नाही तर टायफस सारख्या आजारामध्येही त्यांना जगण्याची उमेद प्राप्त झाली. ते त्यांच्या अभ्यासातील मुख्य शब्द आणि महत्वाचे मुद्दे मिळेल त्या कागदावर आणि चिठ्ठ्या चपाट्यांवर लिहून ठेवायचे. केस स्टडी 2. अमेरिकन राजकारणी. उत्तर अमेरिकेतील एक राजकारणी फ्रँकल यांचा सल्ला घ्यायला आले होते. ते गेल्या 4 वर्षांपासून अमेरिकेमध्ये मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतच होते. फ्रँकल यांनी त्यांना मूलभूत प्रश्न विचारला की तुम्हाला मानसोपचार तज्ञांचा सल्ला का घ्यावासा वाटला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे नियम आणि परराष्ट्रीय धोरणं मला पटत नाहीत आणि मी सदस्य असल्यामुळे मला त्या नियमांचं आणि धोरणांचं पटत नसतानाही पालन करावं लागतं. जे त्या मानसोपचार तज्ञांकडे जात होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांच्या राजकारणी वडिलांशी असलेले मतभेद दूर ठेवावे आणि जरी त्यांना पटत नसलं तरीही ते एकाच विचारसरणीचे आहेत असं भासवत वैयक्तिक आणि राजकीय संबंध चांगलेच आहेत असं लोकांना भासवावं. गेले कित्येक वर्ष ते तज्ञ त्या राजकारण्यांना हेच समजावत होते, पण ते वास्तवात उतरत नव्हतं. फ्रँकल यांनी त्यांना काही दिवसांमध्येच सांगितलं की त्यांच्या विचारांमधील द्वंद्व हे राजकीय मतभेदांमुळे नाही, तर त्यांना मनाविरुद्ध या क्षेत्रात काम करावं लागत आहे यामुळे निर्माण झालं आहे. काही वर्षांनंतर फ्रँकल यांना त्या राजनेत्यांकडून अशी माहिती मिळाली की ते आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि खूपच आनंदी आहेत. फ्रँकल यांच्या मते त्या राजनेत्याला मानसोपचाराची गरजच नव्हती. खरं तर इतके वर्ष त्यांना मानसिक रुग्ण समजण्याचीही आवश्यकता नव्हती. ते त्यांच्या जीवनाच्या उद्देशाच्या शोधात होते. जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश मिळाला तेव्हा ते जास्त आनंदी आणि समाधानी जीवन जगायला लागले. केस स्टडी 3. आत्महत्येचा प्रयत्न करणारी आई. एक आई जिचा 11 वर्षांचा एक मुलगा जग सोडून गेला होता. ती फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. तिने आपल्या जन्मापासून पॅरालाइज असणाऱ्या दुसऱ्या मुलाला आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या पॅरालाइज्ड मुलाची या त्रासातून सुटका करण्यासाठी मुलाला मारण्याचा आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या मुलाला तिने मारण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाला मात्र आपला जीवनाचा काहीतरी उद्देश आहे आणि जर आपल्याला आईने मारले तर तो उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही असे वाटत होते. त्या महिलेने आपली ही व्यथा चर्चासत्रामध्ये मांडली. तिला मदत करण्यासाठी फ्रँकल यांनी दुसऱ्या एका महिलेला स्टेजवर बोलावले आणि तिला अशी कल्पना करायला सांगितली
की ती मृत्यूशय्येवर आहे. ती म्हातारपणात आहे आणि श्रीमंतही आहे, परंतु तिला मूलबाळ नाही. अशा वेळेस मात्र सर्व काही असूनही मूलबाळ नसल्यामुळे त्या महिलेला आपलं जीवन व्यर्थ आणि अपयशी असल्याचं जाणवलं. जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला हाच प्रयोग करायला सांगितला, तेव्हा तिला जाणवलं की आपल्याकडे मूल आहे हीच मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत आपण आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतले आहेत. पॅरेलाइज मुलालाही चांगले आयुष्य देण्याचा आणि एक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूल नसण्यापेक्षा माझं आयुष्य नक्कीच समाधानी आणि यशस्वी आहे. यापुढे ती म्हणाली, माझं पुढील आयुष्य मी खूप आनंदात जगू शकते, माझ्या जीवनाला पूर्णत्व देऊ शकते आणि माझ्या मुलासाठी जे उत्तम आहे ते करू शकते. माझं आयुष्य अपयशी नव्हतं आणि नसेल. अशा प्रकारे मृत्यूशय्येवर असल्याची कल्पना करून आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्या महिलेला जीवनाचा उद्देश मिळाला, ज्याबद्दल ती आतापर्यंत जागरूक नव्हती. केस स्टडी 4. दुःखाने पीडित डॉक्टर. एक वयस्कर डॉक्टर एकदा फ्रँकल यांच्याकडे थेरपीसाठी आले होते. त्यांच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ते गेली 2 वर्ष निराश झाले होते आणि यावर उपाय शोधण्यासाठी ते फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांना कोणताही सल्ला देण्याऐवजी किंवा काय झालं काय नाही याचा आढावा घ्यायला सांगण्याऐवजी फ्रँकल यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. समजा तुमच्या पत्नीच्या आधी तुमचा मृत्यू झाला असता तर काय झालं असतं? तेव्हा डॉक्टर म्हणाले की माझी पत्नी स्वभावाने फारच गरीब होती. तिला खूपच यातना आणि दुःख सहन करायला लागलं असतं. तेव्हा फ्रँकल त्यांना म्हणाले की बघितलं डॉक्टर, तुम्ही किती महान काम करत आहात. तुम्ही तुमच्या पत्नीला या सगळ्या दुःखांमधून बाहेर काढलं आणि तिला शोकाच्या यातनांमधून वाचवलं. त्यानंतर ते डॉक्टर एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फ्रँकल यांचा हात हातामध्ये घेतला आणि काहीही न बोलता निघून गेले. पण त्यांचे डोळे बरेच काही बोलत होते. त्यांच्या जीवनाला आता उद्देश मिळाला होता आणि पत्नीला आपण केवढ्या मोठ्या दुःखातून वाचवलं आणि हे दुःख मला भोगायला लागतंय या विचाराने ते आता नव्या उमेदीने जगायला निघाले होते. मोरिता थेरपी. ज्या दशकामध्ये लोगोथेरपी अस्तित्वात आली त्याच्या काही वर्ष आधी जपानमध्येही शोमा मोरिता यांनीही उद्देशावर आधारित एक थेरपी निर्माण केली होती. याचा उपयोग न्यूरोसिस, OTD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि एखाद्या ऑपरेशन किंवा उपचारानंतर येणाऱ्या निराशेवर मात करण्यासाठी केला जातो. मानसोपचार तज्ज्ञ असण्याबरोबरच शोमा मोरिता या झेन बुद्धिस्टही आहेत, ज्यांच्या उपचार पद्धतीने जपानमध्ये एक आध्यात्मिक छाप सोडली. बहुतांश पाश्चिमात्य उपचार पद्धतीमध्ये आजारी माणसांच्या भावनांवर काम केलं जातं. त्यांना भावनांना आवर घालण्याचा किंवा त्यावर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं मानलं जातं की आपण जशा प्रकारच्या भावना मनामध्ये बाळगतो तसाच विचार करतो आणि त्याच गोष्टी आपल्या कृतींमधूनही व्यक्त होतात. या विरुद्ध मोरिता उपचार पद्धतीमध्ये पेशंटला त्यांच्या भावनांवर ताबा ठेवण्यापेक्षा त्याचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला जातो. ते असं मानतात की भावनाच लोकांच्या कृती बदलण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आहेत त्या भावना स्वीकारण्याबरोबरच नव्या भावना कशा निर्माण करायच्या हेही सांगितलं जातं. मोरितांच्या मते या भावना अनुभवाने आणि सरावाने विकसित करता येतात. मोरिता उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही परिणामांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जात नाही. उलट यामध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा, भीती, निराशा, काळजी यांसारख्या भावनांचा स्वीकार करायला सांगितलं जातं. मोरिता थेरपी अँड द ट्रू नेचर ऑफ एन्झायटी बेस्ड डिसऑर्डर या त्यांच्या पुस्तकामध्ये त्या लिहितात की तुम्ही भावनांनी संपन्न आणि उदार असायला हवं. मोरिता त्यांची संकल्पना एका कथेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. ते असं म्हणतात की समजा एखादं गाढव दोरीने खांबाला बांधून ठेवलं असेल तर ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सतत वाटचाल करत असतं. पण त्याची ही वाटचाल त्या खांबांच्या भोवतालीच असते. फक्त त्या खांबापासून दूर जाण्याच्या भावनेने ते जितका प्रयत्न करतं तितकंच ते खांबाशी नातं घट्ट करून घेतं. माणसाच्या बाबतीतही हेच घडत असतं. ज्यावेळी माणूस त्याच्या ऑब्सेसिव्ह विचारांपासून दूर पळायचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या विचारांच्या सापळ्यामध्ये अधिकच अडकत असतो. मोरिता उपचार पद्धतीचं सार. 1. तुमच्या भावनांचा स्वीकार करा. जर एखाद्याला कोणत्याही कामासाठीचे ऑब्सेसिव्ह विचार येत असतील, म्हणजेच ती व्यक्ती त्या विचारांनी पछाडली असेल, तर त्या विचारांना रोखण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नये. जर तसं केलं तर ते विचार जास्तच घट्ट होत जातात. मानवी भावनांविषयी सांगताना झेन मास्टर असं म्हणतात
की जर तुम्ही एका लाटेला दुसऱ्या लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्रात खोल कुठेतरी स्वतःलाच हरवून बसाल. आपण कोणत्याही भावना निर्माण करू शकत नाही, त्या आपोआपच उत्पन्न होतात. आपल्याला फक्त त्यांचा स्वीकार करायचा असतो, त्यांचं स्वागत करायचं असतं. भावना या वातावरणाप्रमाणे असतात. आपण त्यांचा अंदाज बांधू शकत नाही, आपण फक्त त्याकडे बघू शकतो. याच बाबतीत सांगताना ते व्हिएतनामी साधू थिच न्हा हॅन यांचे एक वाक्य सांगतात. ते एकाकीपणाला म्हणतात की आज कसा आहेस, ये आपण एकत्र बसू आणि मी तुझ्यावर उपचार करतो. 2. तुम्ही जे करत आहात तेच करा. परिणामांवर लक्ष केंद्रित करू नका, कारण उपचार पद्धती तिचं काम करत राहील आणि परिणाम नक्कीच येतील. त्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. जर ती परिस्थिती स्वीकारल्याने त्रास होत असेल तर वर्तमानामध्ये होणाऱ्या त्या त्रासावर लक्ष केंद्रित करा, पण त्यासाठी कोणतीही काल्पनिक किंवा बौद्धिक कारणं देऊ नका. उपचारकर्त्यांचं काम फक्त लोकांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करण्याचं असतं. ही परिस्थिती त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते आणि आपण जे काही करतो त्यावरून व्यक्तिमत्व ठरत असतं. मोरिता उपचार पद्धतीमध्ये कधीही लोकांना कारणं शोधायला किंवा स्पष्टीकरण द्यायला सांगितलं जात नाही. उलट त्यांना त्यांच्या कृतींमधून आणि अनुभवांतून शिकायची मुभा असते. पाश्चिमात्य लोकांना जसं डायरी आणि नोंदी ठेवण्याचे सल्ले दिले जातात तसा कोणताही सल्ला दिला जात नाही. उलट लोकांना त्यांच्या अनुभवातून या गोष्टी उलगडाव्यात असं सांगितलं जातं. 3. तुमच्या जीवनाचा उद्देश शोधा. आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकत नाही, पण आपल्या दिनचर्येवर आपण विजय नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे जीवनाचा स्पष्ट उद्देश असायला हवा आणि मोरिता मंत्राचं पालन करण्याची तयारी हवी. आता मी काय करायला हवं, आता मी कोणती कृती करायला हवी, जर या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर स्वतःच्या आतमध्ये डोकावून इकिगाई शोधायची तयारी हवी. मोरिता उपचार पद्धतीचे 4 टप्पे. मोरिता थेरपी जी साधारण 15 ते 21 दिवस चालते त्यामध्ये खालील टप्प्यांचा सहभाग असतो. 1. वेगळं राहणं आणि आराम 5 ते 7 दिवस. पहिल्या आठवड्यामध्ये पेशंटला एका खोलीमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं जातं आणि बाहेरील कोणत्याही उत्तेजक गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. टीव्ही, पुस्तकं, मित्रपरिवार या सगळ्यांपासून संपर्क तोडला जातो. पेशंट बहुतांश वेळा झोपूनच राहतो आणि उपचार करणारी व्यक्ती तिला दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला भेट देते. अर्थात ती पेशंटला कमीत कमी भेटण्याचा प्रयत्न करते. तिथेच पडल्या पडल्या आपल्या भावनांमधील चढ उतार पाहण्याचा सल्ला पेशंटला दिला जातो. जेव्हा तिथे थांबून पेशंट प्रचंड कंटाळतो आणि काहीतरी करण्यासाठी सज्ज होतो तेव्हा त्याला उपचाराच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेलं जातं. 2. हलकं व्यावसायिक प्रशिक्षण 5 ते 7 दिवस. या काळामध्ये पेशंटला शांत वातावरणामध्ये लहान सहान कामं करायला सांगितली जातात. यामध्ये त्याला डायरीमध्ये त्यांच्या विचारांची आणि भावनांची नोंद ठेवायला सांगितली जाते. त्याचबरोबर बागकाम, चित्रकला आणि रंगकामासारखी कामं करायला सांगितली जातात. या काळामध्ये पेशंटला उपचार करणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही इतर व्यक्तीशी बोलायची परवानगी नसते. 3. व्यावसायिक थेरपी 5 ते 7 दिवस. या काळामध्ये पेशंटला कष्टाची कामं करायला सांगितली जातात. डॉक्टर मोरिता त्यांच्या पेशंटला डोंगरावर घेऊन जातात आणि लाकडं तोडायला लावतात. या व्यतिरिक्त पेशंटला लिखाण, रंगकाम आणि सिरॅमिकची भांडी बनवणं अशी कामंही करायला सांगितली जातात. या काळामध्ये पेशंट कामाशी संबंधित बाबींविषयी इतरांशी बोलू शकतो. 4. सामाजिक आणि वास्तविक जगाशी संबंध. या टप्प्यामध्ये पेशंटला पुन्हा त्याच्या जगामध्ये परतायला सांगितलं जातं. यामध्ये जरी तो त्याचं सर्वसामान्य आयुष्य जगायला लागला तरीही ध्यान तसेच उपचारादरम्यान त्याने विकसित केलेल्या व्यावसायिक थेरपींचा तो लाभ घेत असतो. या पूर्ण प्रक्रियेचा एकच हेतू असतो, तो म्हणजे समाजाला एक नवीन आणि उद्देशपूर्ण व्यक्ती देणं, जी कोणत्याही सामाजिक आणि मानसिक दबावापेक्षा स्वतःच्या उद्देशाने प्रेरित असेल. नायकन ध्यान पद्धती. मोरिता हे झेन मास्टर आणि नायकन या आत्मपरीक्षणाच्या संबंधित ध्यान पद्धतीचे अभ्यासक आहेत. त्यांची पूर्ण उपचार पद्धती ही याच कार्यप्रणालीवर अवलंबून आहे आणि त्यांच्या मते प्रत्येकाने स्वतःला 3 मूलभूत प्रश्न विचारायला हवे. 1. मला एखाद्या व्यक्तीकडून काय मिळालं? 2. मी त्या व्यक्तीला काय दिलं? आणि 3. माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय त्रास झालाय? या प्रश्नांच्या उत्तरांमुळे आपल्याला समोरच्या विषयी असलेला त्रास कमी होतो. आपल्या समस्यांविषयी
समोरची व्यक्ती दोषी न वाटता आपल्याला आपल्याच जबाबदारीची जाणीव होते. मोरिता असं म्हणतात की जर तुम्ही रागात असाल आणि तुम्हाला भांडण्याची इच्छा झाली तर 3 दिवस थांबा आणि मग भांडायला सुरुवात करा. तुमची भांडायची तीव्र इच्छा आपोआप नाहीशी होईल. आणि आता इकिगाई. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी या दोन्ही थेरपी तुम्ही स्वतःच्या अनुभवातून साध्य करू शकता. यासाठी कोणत्याही मार्गदर्शकाची किंवा आध्यात्मिक शिबिरांची गरज नसते. इकिगाई ही तुमच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे. एकदा ही लढाई जिंकली आणि आपला इकिगाई समजला की फक्त साहसाने आणि प्रयत्नाने त्या मार्गावर चालण्याची तयारी हवी. पुढील प्रकरणामध्ये आपण या मार्गावर चालण्यासाठी लागणाऱ्या साधनांची माहिती घेणार आहोत. तुम्ही निवडलेल्या कामाविषयीची आस्था, सकस आणि योग्य आहार, कमी प्रमाणाचा व्यायाम प्रकार आणि कठीण परिस्थितीमध्ये हार न मानण्याची सवय. हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या जगामध्ये कित्येक सदोष लोक आहेत. तरीही जगामध्ये विकासासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी खूप संधी आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची प्रेरणा आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्यायला तयार आहात का? इथे आपले प्रकरण 3 पूर्ण होत आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकिगाई पुस्तकातील प्रकरण 4.